गोवा बनावटीच्या दारूच्या अवैध वाहतूक करणाऱ्या एका व्यक्तीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केला। ही कारवाई चंदगड तालुक्यातील मोटनवाडी फाटा ते पाटणे फाटा जंगमहट्टी मार्गावर करण्यात आली। स्विफ्ट कारमधून ही दारू वाहून नेली जात होती। पोलिसांनी केलेल्या तपासात 7,34,160 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। यामध्ये गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्या आणि वापरात असलेली कार याचा समावेश आहे। अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव लक्ष्मण सातेरी पाटील असून तो कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील किने बहादूरवाडी येथील रहिवासी आहे। ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली। यानंतर आरोपीला पुढील कार्यवाहीसाठी चंदगड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून दारू तस्करीच्या साखळीत इतर कोणी सहभागी आहे का याचा शोध घेतला जातोय।